लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 22 डिसेंबर 2023 शुक्रवार आहे आणि आजच मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आहे. आजपासून उत्तरायणाचा प्रारंभ आहे. उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि आजच श्रीमद भगवत गीतेची, ज्या भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये द सॉन्ग ऑफ गॉड असं म्हटलं जातं, या भगवद्गीतेची 5160वी जयंती आहे. म्हणजे असं म्हणता येईल की 5160 वर्षापूर्वी गीता सांगितल्या गेली. गीतेच्या कालावधीच्या बाबतीत मतमतांतर असू शकतात, परंतु पंचांग करते छाती ठोकपणे आजची गीता जयंती ही 5160वी जयंती आहे असे सांगतात आहे. गीता जयंतीचा अर्थ काय आणि त्याचं महत्व काय हे आपण या सादरीकरणामध्ये बघणार आहोत. गीतेचा उगम ज्या दिवशी झाला त्याला जयंती असं म्हटलं जातं. त्याचा जन्म झाला त्या दिवशी. आणि गीता जयंती वैश्विक स्तरावर साजरी केल्या जाते. भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ आहे, ज्याचं अतिशय आध्यात्मिक आणि तत्वज्ञानात्मक महत्व आहे. हा दर्शनशास्त्रावरील एक बहुमूल्य सनातन ग्रंथ आहे. सनातन म्हणजे काय? नित्य नूतन इति सनातन, जे सदैव नवीन राहतं ते सनातन. आणि दर्शन म्हणजे काय? दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति, कुठलाही आड पडदा न ठेवता जे आपल्याला चित्र दाखवतं, व्यवस्थित यथास्थित चित्र दाखवतं, त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात. 18 अध्यायामध्ये त्याचा विस्तार आहे. अशी 700 श्लोकांची गीता आहे. ही गीता भारताचं एक महाकाव्य आहे. महाभारत या महाभारत महाकाव्याच्या 6व्या ग्रंथातील प्रकरण क्रमांक 23 ते 40 मध्ये महर्षी व्यासांनी वर्णन करून ठेवलेली आहे. गीता जयंती ही दरवर्षी शुक्ल एकादशीला साजरी होते आणि ही एकादशी मोक्षदा एकादशी, मोक्ष देणारी एकादशी अशा एकादशीला येते. आणि ही गीता जयंती ही मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते.
आणि कृष्णाने सांगून ठेवलेला आहे की मार्गशीर्ष मास हा मला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून या मार्गशीर्ष मासाला केशव मास असेही म्हणतात. भगवत गीता एक संवाद आहे, तो वाद नाही. भगवत गीता वादातीत आहे आणि तो संवाद आहे. त्यात भावना आणि बुद्धी याचा वाद आहे, संघर्ष आहे. म्हणून भगवत गीता हे एक नाट्य पण आहे. कारण संघर्ष हा नाटकाचा आत्मा आहे असं साहित्यशास्त्रात सांगून ठेवलेलं आहे. राजकुमार अर्जुन आणि त्याचा सारथी झालेला, कारण इंद्रानी तशी विनंती 8व्या अवतारामध्ये आलेल्या कृष्णाला केली होती. इंद्रानी आपल्या अपत्यासाठी कृष्णाला त्याच्या 8व्या अवतारामध्ये अर्जुनाचं गुरुत्व स्वीकारावं, त्याला शिष्य म्हणून स्वीकारावं अशी विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे कृष्ण हा त्याचा सारथी झालेला आहे. आता उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की शरीर हा एक रथ आहे, त्याचे 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे घोडे आहेत. मन हा लगाम आहे आणि बुद्धी हा सारथी आहे. मग बुद्धी कोणापाशी आहे? कृष्णापाशी आहे. अर्जुन जरी रथावर आरूढ असला तरी बुद्धी ही कृष्णापाशी आहे. त्यामुळे भावनेचा कल्लोळ कृष्ण भगवत गीतेमध्ये बुद्धीच्या सहाय्याने दूर करतो आहे. ही पृष्ठभूमी आहे. आता हा संवाद होतो कुठे आहे? रणांगणामध्ये. तसं म्हटलं गेलं तर जीवन हे रणांगण आहे. दर दिवशी, दर क्षणाला नवीन समस्या असते. तसं म्हणायला गेलं तर आपण सर्व अर्जुन आहोत. आणि आपल्या आत्म्याला प्रकाशित करणारा परब्रह्म परमात्मा हा कृष्ण आहे. जीवनाच्या संघर्षामध्ये प्रत्येक पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेत आहे. त्यामुळे अर्जुन आणि कृष्ण यांच्यातील संवाद हा प्रत्येक मनुष्य आणि त्याच्यातील परमात्म्याचा अंश यांचा संवाद आहे. अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, नैतिकतेचा प्रश्न आहे.
की दोन्ही बाजूला आपले आप्त आहेत आणि आप्त आप्तांच्या विरुद्ध लढतात आहेत. आणि विरुद्ध पक्षामध्ये केशवाची सेना आहे, भीष्म पितामह आहेत, गुरु द्रोण आहेत. मग गुरूंच्या विरुद्ध कसं लढायचं? तर समोर कोण आहेत याच्यापेक्षा त्यांनी कोणचा पक्ष निवडलेला आहे हे बघायला हवं. आणि या संवादातून युद्ध क्षेत्रामध्ये किम कर्तव्य मूढ, आता मी काय करू, हा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे, कृष्णाच्या शिष्याला पडलेला आहे. आणि त्यावेळेला कृष्ण त्याला आध्यात्मिक शहाणपण देतो आहे, त्याचं समुपदेशन करतो आहे. कृष्णा इज अ गुड काउन्सिलर अँड अर्जुना इज अ गुड डिसॅपल. म्हणून हा संवाद यशस्वी झालेला आहे. आणि सर्व संकल्पनांचं निरसन कृष्णाने केलेलं आहे. धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काय, सचोटीने चालणे म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर कृष्णाने अर्जुनाला दिलेली आहे. आणि म्हणून या आपल्या जीवनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची, समस्यांची उत्तर मिळण्यासाठी गीता ही वाचलीच पाहिजे, गीतेचं मनन झालंच पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गीतेची ही 5160वी जयंती आहे. गीता जयंती म्हणजे केवळ इतिहास नाही. गीता जयंती हा चिरकाल चालणारा वर्तमानाचा प्रवास आहे. गीतेचं ज्ञान सर्वकालिक आहे. गीतेचं ज्ञान सर्व क्षेत्रात लागू पडत आहे. द फिलॉसॉफी ऑफ गीता इज युनिव्हर्सल. म्हणून गीतेवर 50 पेक्षा अधिक ज्ञानवंतांनी, प्रज्ञावंतांनी भाष्य केलेले आहेत. गीतेची शिकवण ही टाइमलेस आहे, कालातीत आहे. त्याला काळाचं बंधन नाही. ती काल पण तेवढीच योग्य होती, आज पण तेवढीच योग्य आहे आणि उद्या पण भविष्यात ती तशीच योग्य राहणार आहे. गीता असा ग्रंथ आहे जो कुठल्याही काळात उपयुक्त आहे. म्हणून तो कालातीत आहे. काळाचा कुठलाच परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि म्हणून त्याला क्लासिकल लिटरेचर असं म्हणतात. जीवन कसं जगायचं याचं उत्तर गीता आहे.
सम्यक दृष्टी कशी प्राप्त करायची, याचं उत्तर गीता आहे. मी कोण आहे, याचं उत्तर गीता आहे. मीच उदात्तीकरण कसं होऊ शकतं, याचं उत्तर गीता आहे. स्वार्थाकडून निस्वार्थी जीवनाकडे कशी वाटचाल करायची, याचं उत्तर गीता आहे. आत्म्याचा परमात्म्याकडे प्रवास कसा करायचा, याचं उत्तर गीता आहे. गीतेचे अनेक पैलू आहेत, त्याचे अनेक कोंदण आहेत, त्याचे अनेक क्षेत्र आहेत. गीतेच्या एका श्लोकावर 21 दिवस जरी भाष्य केलं तरी त्या श्लोकाचा संपूर्ण निचोड, क्विंटेसन्स, एसेन्सचा एसेन्स म्हणजे क्विंटेसन्स प्राप्त झाला असा कोणीही बुद्धिमान सांगू शकत नाही. प्रत्येक अक्षर मीनिंगफुल आहे. त्यातील प्रत्येक अक्षर शब्द ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म जे गुणातीत, कालातीत असत. गीतेने आपल्याला काय दिलं? गीतेने आपल्याला योग दिला. योग सुकौशलम, मॅनेजमेंट दिला आपल्याला. अनेक घटक एकत्र आणून आपल्याला पाहिजे तो रिझल्ट, परिणाम प्राप्त करणे म्हणजे योग. योग म्हणजे काय? ते ज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे की आता योग नाही म्हणून. अलभ्यस्य लाभः योगः, जे आपल्यापाशी नाही ते प्राप्त करणं म्हणजे योग. गीता तुम्हाला योग शिकवते. जगातला कुठलाच ग्रंथ तुम्हाला योग शिकवत नाही. भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनाला? कर्म कर. कर्मयोग दिला. तू मनुष्याच्या जन्माला आलेला आहे, तुला कर्म करावं लागेल. विसरून जा तू कोण आहेस. सेल्फलेस ऍक्शन. परिणामाची चिंता न करता कर्तव्य कर. तू कोण आहेस? धनुर्धर आहे. तू कोण आहेस? क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा धर्म काय? युद्ध करणे. तू कुठल्या बाजूला उभा आहेस? सत्याच्या बाजूला. तू कोणाच्या विरुद्ध लढतो आहे? असत्याच्या विरुद्ध. समोर कोण आहेत ते त्यांचं बाह्य देह आहे. सत्य असत्याशी लढत आहे हे समजून कार्य कर. परिणामांची चिंता करू नकोस. कारण त्या कर्माचं फळ कसं द्यायचं आणि किती द्यायचं हे तुझ्या हातात नाहीये.
तो जगन्नियता ठरवत असतो. सो डू युअर ड्युटी विदाउट बीइंग अटॅच्ड टू द रिझल्ट. आम्ही काय करतो, मी काम करतोय, यशस्वी होईल ना, आधीच शंका. अरे कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगता आहे आणि तुमच्या याच्यात किंतु परंतु, मला नाट लागला, माझ्या विरुद्ध बोलले, माझ्या मनाच्या विरुद्ध झालं, विसरून जा. कर्म करायचं आहे. रिझल्ट्स आर नॉट इन युअर कंट्रोल. डुईंग द ड्युटी सिन्सिअरली इज युअर ड्युटी and that is within your sphere of work. कर्मयोग काय सांगतो? डिटॅचमेंट, अटॅचमेंट नको. हे माझं आहे, हे मी करतो आहे, हा भाव नको. सेन्स ऑफ डिटॅचमेंट. हे माझ्याकडून करवून घेतल्या जात आहे. जीवनाचा साकल्याने विचार, जीवनाचा संतुलित विचार कर्मयोग तुम्हाला देतो. गीता म्हणजे काय? तर योग. गीतेचा दुसरा योग आहे तो भक्ती योग, डिव्होशन. कोणातरी प्रती समर्पित होणे. कोणातरी प्रती शरण जाणे. आणि शरण कोणाकडे जायचं? वन हु इज हायर इन पॉवर. त्या कॉस्मिक एंटिटी समोर नतमस्तक होणे. प्रेमाने, श्रद्धेने, आत्मीयतेने, म्हणजे भक्ती. भक्ती ही निस्वार्थ असायला हवी. तुमचा एक दृढ सखोल ऋणानुबंध स्थापन करायचा आहे. त्यातून तुम्ही शरीराच्या बंधनातून मुक्त होतात आणि आत्म्याच्या विकासाच्या मार्गावर अग्रेसर होता. म्हणून परत सांगतो, गीता म्हणजे योग, गीता म्हणजे कर्मयोग, गीता म्हणजे भक्ती योग. दुनिया में उसने बड़ी बात कर ली, खुद अपने से जिसने मुलाकात कर ली. असा एक शायर म्हणतो. स्वतःची ओळख करून घेणं हे भगवद्गीता सांगते. मी म्हणजे कोण आणि मला घडविणारा कोण म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे शरीर नाही. मी म्हणजे हात, पाय, कान, डोळे, नाक नाही. या माझ्या भौतिक शरीराच्या पलीकडे मी आहे. हे ज्या वेळेला माणसाला कळायला लागतं, त्यावेळेला जीवनातल्या अर्ध्याधिक समस्या संपतात. त्यावेळेला त्याला आंतरिक शांततेची प्राप्ती होते. तो सर्व बंधनातून मुक्त होतो आणि अंतिमतः तो जन्म मृत्यूच्या 84
योनीतून मुक्त होतो. गीतेचा अंतिम उद्देश आत्म्याचा विकास आणि आत्म्याचं परमात्म्याशी एकरूपत्व हा आहे. गीता ही भारतापुरती आहे का? नाही. दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानामध्ये पण गीतेवर भाष्य करणारा पंडित आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, डाव्या उजव्या विचारांच्या पलीकडे जाऊन संतांनी, महंतांनी, ज्ञानवंतांनी, प्रज्ञावंतांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. गीता एक जागतिक संदेश देते आहे. गीता हा कुठल्या धर्माचा ग्रंथ नाही. इंटरनेटवर सगळ्या ठिकाणी भगवद्गीतेसमोर लिहिलेलं आहे, रिलिजियस स्क्रिप्चर ऑफ हिंदू रिलिजन. माझा दावा आहे आणि मी सिद्ध करायला तयार आहे की गीता हा हिंदूंचा ग्रंथ नाही. गीता हा मानवतेचा ग्रंथ आहे. परमात्म्याने सर्व आत्म्यांच्या संघर्षासाठी उपयुक्त असा सांगितलेला ग्रंथ, जीवन पथ प्रदर्शक. परत सांगतो, जीवन पथ प्रदर्शक ग्रंथ म्हणजे गीता आहे. गीतेमध्ये कालातीत शहाणपण, विजडमचं मी भाषांतर केलेलं आहे. कालातीत शहाणपण, कारण ज्ञान येतं पण शहाणपण पेन खातं असं म्हणतात. ज्ञानाच्या पलीकडे ते असतं ते विजडम असतं. व्यावहारिक समुपदेशन म्हणजे गीता. रोजच्या जीवनातील समस्या सोडविण्याचा मार्ग म्हणजे गीता. गीतेवर प्रचंड भाष्य झालेले आहेत. गीतेचे प्रचंड रूपांतर आणि भाषांतर झालेले आहेत. मी सांगितलं ना की गीतेवर 50च्या वर अधिक भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे. ते आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. गीता जीवनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैद्यकीय सगळ्या क्षेत्रामध्ये जीवनाचे जे अंग आहेत, विविधांग आहेत, त्या सर्व विविधांगांना गीता स्पर्श करते. त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला गीता समर्थ आहे. गीतेचे जवळपास 30 भाषांतर झालेली आहेत, रूपांतर झालेली आहेत. पुढच्या काही स्लाइड्स मध्ये अल्फाबेटिकली म्हणजे आद्याक्षरानुसार मी नावं घेतो आहे. मुद्दामून सांगतो आहे, आद्याक्षरानुसार या तालिकेची योजना केलेली आहे.
अनुक्रमांक आहे. गीतेच्या रूपांतरकाराचं नाव दिलेलं आहे आणि त्याचं कर्तृत्व काय आहे हे तिसऱ्या कॉलम मध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले नाव आहे, पटापट वाचतो मी, आपण ते शांतपणे नंतर वाचू शकाल. ॲनी बेझंट, ब्रिटिश स्त्री आहे, होम रूल लीडर होती, भारतामध्ये भरपूर काम केलेलं आहे, शैक्षणिक तज्ञ आहे, त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. विनोबा भावे, पवनार, वर्धा जिल्ह्यामधले, भूदान चळवळ त्यांची फार प्रसिद्ध होती, त्यांनी गीताई नावाचा रूपांतर केलेला आहे, इंडियन फिलॉसॉफर आहेत ते. युजेन बर्नॉफ, फ्रेंच स्कॉलर आहे, त्यांनी गीतेचं भाषांतर केलेलं आहे. चिन्मयानंद सरस्वती, हिंदू स्पिरिच्युअल लीडर आहेत, त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर आहे, आमची माऊली आहे महाराष्ट्राची, 13व्या शतकातील संत आहे, त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनामध्ये काही समानता आहेत. त्या समानतेवर मी एक व्हिडिओ करणार आहे, वाट बघा. मणिलाल नानूभाई द्विवेदी, 19व्या शतकातले गुजराती लेखक, सामाजिक विचारवंत, तत्वज्ञ. एकनाथ ईश्वरन, भारतात जन्मलेले धार्मिक आध्यात्मिक गुरु. फ्रँकलिन एडर्टन, अमेरिकन भाषातज्ञ आणि अमेरिकन प्रोफेसर ऑफ संस्कृत, यांनी लिहिलेलं आहे. महात्मा गांधी, ज्यांनी भारताचं स्वराज्य मिळवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे, ते कायदेतज्ञ होते आणि राष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च नेते होते. किसारी मोहन गांगुली, भारतीय ट्रान्सलेटर आहेत, त्यांनी महाभारत संस्कृत टू इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. 11वा नंबर फारच महत्वाचा आहे, गीता प्रेस, उत्तर प्रदेश मधील जया दयाल गोयनका यांनी स्थापन केलेली 1923 ची पब्लिशिंग कंपनी, त्यांनी गीतेचं भाषांतर प्रसिद्ध केलेलं आहे आणि गीतेच्या निरनिराळ्या आवृत्त्या काढलेल्या आहेत. गीता प्रेसचं गीतेप्रती असलेलं योगदान अतुलनीय आहे. शान उल हक हकी, उर्दू कवी आहे, लेखक आहे, ट्रान्सलेटर आहे, तो भाषा तज्ञ आहे, लिंग्विस्ट आहे, पाकिस्तानचा माणूस आहे, स्कॉलर आहे, पाकिस्तानी स्कॉलर. त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे, त्याचं रूपांतर केलेलं आहे. डग्लस पी हिल, ब्रिटिश इंडोलॉजिस्ट आहे, त्यांनी गीतेवर रूपांतर केलेलं आहे. राघवा अय्यंगर आहे, ज्यांना महाविद्वान म्हणून ओळखलं जातं, ज्यांना कवी शेखर म्हणून ओळखलं जातं, एक क्रिटिकल स्कॉलर आहे, त्यांनी गीतेवर. नानालाल दलपतराम कवी, गुजराती लेखक आणि कवी आहे, गीतेचं रूपांतर केलेलं आहे. महर्षी महेश योगी, योगी आहेत ते, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचा शोध त्यांनी लावलेला आहे, त्यांचे गीतेवरचे भाष्य. स्वामी मुकुंदानंद आध्यात्मिक गुरु आहेत, आध्यात्मिक नेते आहेत, वैदिक स्कॉलर आहेत, JK योग फाउंडेशनचे ते प्रणेते आहेत, त्यांनी गीतेचं रूपांतर केलेलं आहे. पार्थसारथी इंटरनॅशनल स्कॉलर आहे, दास साहित्याचे ते अभ्यासक आहेत आणि त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, इस्कॉनची स्थापना ज्यांनी केली आणि हरे कृष्ण मुवमेंट
चळवळ ज्यांनी उभारली त्यांनी गीतेचं रूपांतर केलेलं आहे. भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे रशियामध्ये काम केलेले राजदूत आणि भारताचे दुसरे प्रेसिडेंट, राष्ट्रपती, एक पॉलिटिशियन, अभ्यासक आणि एक फिलॉसॉफर आहे, त्यांचे गीतेवरचं भाष्य आहे. रिचर्ड रुटलीज लॅटिव्हियन सोव्हिएत पोएट आहे आणि ट्रान्सलेटर आहे. सोव्हिएत रशियामध्ये पण गीता पोहोचलेली आहे. आर्थर रायडर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये असणारे संस्कृतचे माजी प्राध्यापक, त्यांचं गीतेवर भाष्य आहे. दयानंद सरस्वती हर्षविद्या, हिंदू सरस्वती ऑर्डरचे मंक आणि अद्वैत वेदांत ज्यांनी जगाला शिकवला त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. विंथ्रॉप सार्जंट अमेरिकेमध्ये म्युझिशियन असणारे टीकाकार आहेत, लेखक आहेत, त्यांना गीतेवर लिहावंसं वाटलं. जॉन डी स्मिथ कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रोफेसर असलेले संस्कृतचे, त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. स्वामी तपस्यानंद रामकृष्ण मिशन सामाजिक सांस्कृतिक कार्य करणारी भारतातली अग्रणी संस्था, त्याचे ते सिनियर मंक आहे, महंत आहेत, त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. लोकमान्य बाल गंगाधर टिळक राष्ट्रीय नेते, शिक्षक गणिताचे, संस्कृतचे विद्वान पंडित, त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. चार्ल्स विल्किन्स पौर्वात्यवादी ओरिएंटलिस्ट, इंग्लिश टायपोग्राफर आहेत. टायपोग्राफी एक फार सुंदर सायन्स आहे, त्यांनी गीतेवर लिहिलेलं आहे. परमहंस योगानंद हिंदू मंक आहे, मेडिटेशन आणि क्रिया योगा ज्यांनी जगाला शिकवलं त्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रॉबर्ट चार्ल्स जेनर ब्रिटिश अकॅडमिशियन आहेत, स्कॉलर आहेत. बुद्ध धर्माचा, झोरेस्ट्रियन धर्माचा, हिंदू धर्माचा, असा पौर्वात्य देशामधल्या निरनिराळ्या धर्मांचा ज्यांचा अभ्यास आहे, अनेक धर्मांचा अभ्यासक असलेले रॉबर्ट यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. यादी आणखीन वाढू शकेल, पण एक महत्वाची नावं घेतलेली आहेत. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक वेगळ्या व्हिडिओद्वारे गीतेवर ज्यांनी भाष्य केलेलं आहे अशा 50 लोकांवर आपण एक वेगळा व्हिडिओ करूया. भगवद्गीता हा संशोधन ग्रंथ आहे. ज्या ज्या वैद्यकीय क्षेत्रातील महामानवांना मला भेटायचा योग आला माझ्या 40 वर्षाच्या कर्तव्यभूमीत, त्या सर्जन्स आणि फिजिशियन्सनी गीता हे एक संशोधनावरील उत्तम पुस्तक आहे हे मान्य केलेलं आहे. गीता एक प्रॅक्टिकल रेफरन्स बुक आहे मॅनेजमेंटसाठी. मॅनेजमेंटच्या निरनिराळ्या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये मॅनेजमेंट सायन्स शिकवताना गीतेचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो. लाईफ मेंटर्स, लाईफ शेपर्स आणि लाईफ कोचेस
या 3 नवीन संकल्पना आहेत. तुम्ही गुगलवर टाका, 50-75च्या वर पानं उघडतील. हे सगळे लाईफ मेंटर्स, लाईफ शेपर्स, लाईफ कोचेस भगवद्गीतेला त्यांचं बेस बायबल म्हणून वापरतात. भगवद्गीता हे एक नाट्य आहे, जीवनाचं नाट्य आहे. आणि म्हणून मी म्हणतो भगवद्गीता इज अ ड्रॅमॅटिक पोएम. ड्रामामध्ये काय असतं? संघर्ष असतो. संघर्ष हा नाट्याचा आत्मा असतो. अर्जुनाच्या जीवनामध्ये निर्माण झालेला भावनिक संघर्ष कृष्णाने दूर केला, त्याला मार्गावर लावलं, त्याला स्वतःची ओळख करून दिली, त्याला विश्वरूप दर्शन घडवलं. आणि म्हणून अर्जुनाला गीतेचे पारायण करावे लागले नाही, तो गीता परायण झाला, कारण त्याला परिस्पर्श झाला होता तो श्रीकृष्णाचा. कुठल्याही अध्यारूत समस्या सोडवण्याचा गीता प्रयत्न करत नाही. आणि म्हणून माझं वाक्य आहे, द टीचिंग ऑफ गीता इज रूटेड इन कॉन्क्रीट सिच्युएशन. जीवनातल्या प्रत्यक्ष परिस्थितीवर आणि समस्येवर भाष्य करण्याची गीतेची ताकद आहे. आणि म्हणून गीता हा ग्रंथ अनंत काळासाठीचा ग्रंथ आहे. आणि म्हणून आज सकाळी शुभेच्छा पाठवताना हा श्लोक मी माझ्या सुहृदांना पाठवला. त्याच्यावर कॉमेंट आल्या, याचा अर्थ सांगा. म्हणून अर्थासकट या ठिकाणी देतो आहे. गीता सुगीता कर्तव्या किम अन्यै शास्त्र विस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रुता. आता गीता हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये या न येताना या आलेला आहे. या हा सर्व स्त्रीलिंगी पुल्लिंग आहे. गीतेचं सुगीता करा. इतर शास्त्रांच्या विस्ताराची गरज पडणार नाही. जर गीतेला तुम्ही तुमचं गुरु मानलं तर इतर शास्त्रांच्या पसाऱ्याची गरज नाही. कारण शास्त्र अनंत आहे, ज्ञान अनंत आहे, अथांग आहे. आणि जीवनाचा काल मर्यादित आहे. तुम्हाला जन्माला घालताना ज्या क्षणी आईच्या गर्भातून तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला आईचं आणि तुमचं नातं जे एकत्व होतं ते द्विजत्वामध्ये परावर्तित होतं. नाळ कापल्या जाते. एकत्व द्विजत्वामध्ये परावर्तित होतं. 9 महिने आई आणि बाळ एकरूप असतात आणि 9 महिने 9 दिवसानंतर ते द्विजत्वात परावर्तित होतं. ती नाळ कापल्या जाते. आणि आज वैद्यकीय शास्त्र सांगतं की ती नाळ जर योग्यरित्या साठवून ठेवली, प्रिझर्व केली, तर ती अनेक रोगांमध्ये, त्या होणाऱ्या बाळाच्या अनेक रोगांमध्ये उपयुक्त ठरू शकते. आता एवढा इतिहास का सांगितला? पद्मनाभस्य, पद्मनाभ, ज्याच्या नाभीतून
पद्माचा जन्म झाला आणि ज्या पद्मातून ब्रह्मा अवतरला आणि त्या ब्रह्माला प्रश्न पडला की आता जगाची निर्मिती मी कशी करू. मग या पद्मनाभाने वेद दिले ब्रह्माला आणि त्या वेदातून तो विद झाला, ज्ञाता झाला आणि मग त्यांनी जगाची निर्मिती केली. आणि मग एकोहम बहुस्याम असा तो पद्मनाभ. त्या पद्मनाभाच्या मुखातून, मुखपद्मातून, आता पद्म म्हणजे कमळ, मग कमळाला उपमा, कमळाची उपमा देवाच्या सर्व अंगांना चरण कमल, कर कमल, नयन कमल, मुख कमल असं का म्हटलं जातं. कारण कमळ हे जीवनात कसं जगायचं ते सांगणारा महागुरु आहे. कमळ कुठे जन्माला येतं? पाण्यामध्ये. पाण्याखाली काय असतो? चिखल असतो. परंतु कमलाच्या दलावर, कमलाच्या पानावर, कमलाच्या पाकळीवर जरी त्या गढूळ पाण्याचा एक थेंब पडला तरी तो मोत्यासारखा दिसतो. म्हणजे अनेक संकटात राहून अलिप्त कसं राहायचं आणि स्वतःला बॅलन्स कसं ठेवायचं हे शिकवण्याची जी क्रिया आहे तो फक्त पद्मनाभच करू शकतो. म्हणून त्यांनी गीता सांगितली. दुसरे कोणीही गीता सांगितलेली नाही. ज्यांनी तत्वज्ञान कोळून प्यालेला आहे, तो तत्वज्ञान जगला आहे, तो मनुष्य रूपात आला आहे आणि मनुष्य रूपात आल्यानंतर मनुष्य देहाला ज्या ज्या संकटाला तोंड द्यावं लागतं, समोर जावं लागतं, त्या त्या संकटाला त्यांनी स्वतः तोंड दिलेलं आहे. त्यांनी कंसाला असं म्हटलं नाही, अरे मी बाळ आहे, माझ्यावर काय हल्ला करतो. पुतना आली, तिचा उद्धार केला. जे जे आले संकट त्याला तोंड द्यायला ज्यांनी स्वतःच्या कृतीतून शिकवलेलं आहे, असा कृती प्रधान शिक्षक कृष्ण आहे. म्हणून बघा आता, गीता सुकीता कर्तव्या कि मन्य शास्त्र विस्तरई या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनुसृता. जर तुम्ही गीतेला आत्मसात केलं, बघा आत्मसात करणे, गीतेवर हात नाही ठेवायचा. लोक गीतेवर हात ठेवतात आणि धडाल खोटे बोलतात. गीतेला आत्मसात करा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. हा अनुभव घ्या त्या ओवीचा, तर तुम्हाला भगवंताचा बोध होईल, त्याचे खरे स्वरूप समजेल, तुम्हाला जीवनाचं सार कळेल. आणि जीवनाचं सार कळलं की फापट पसरायची गरज नाही ना. आम्ही काय करतो, संसार मांडतो आणि सगळा कचरा गोळा करून ठेवतो. आयुष्य पैलतीरी जाण्यासाठी जे आवश्यक आहे तेच गोळा करा, बाकी सोडून द्या, देऊन टाका. मोह ठेवू नका. गरजवंत दिसला की देऊन टाका, तुम्ही सर्वोच्च स्थानावर पोहोचाल. गीता हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. गीता हे
जीवनाचं सार आहे. गीता हे जीवन कसे जगावं हे सांगणारा पथदर्शक मार्ग आहे. त्यामुळे बाकीच्या तपशिलाची गोष्ट करू नका. गीतेला अंगीकारा, गीता सुगीता करा, तुमचं जीवन सुजीवन होईल. एक शेवटचा श्लोक घेतो आणि मग थांबतो, बराच वेळ झालाय. बघा काय म्हणतो श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात आहे, अरे अर्जुना, गीता माझं हृदय आहे. गीता मे हृदयम पार्थ. हे पार्था, गीता माझं हृदय आहे. गीता मे सार उत्तमम. माझ्या जीवनाचं सर्व सार गीता आहे. गीता हे ज्ञान आहे. गीता में ज्ञानम अत्युग्रम. गीता में ज्ञानम अव्ययम. अव्यय, व्यय म्हणजे खर्च, पण अव्यय म्हणजे ज्यात काहीही बदल होत नाही. अव्यय, अविनाशी, त्या ज्ञानाचा व्यय होत नाही. ते ज्ञान वाढतच जाणार आहे. गीता हे माझे अविनाशी ज्ञान आहे. गीता में चोत्तमम स्थानम. उत्तम स्थान हे गीता आहे. माझं निवासस्थान गीता आहे. गीता हे सर्वोच्च पद आहे. गीता मिळाली, गीता समजली की दुसऱ्या पदाची अपेक्षा नाही. आणि जे गुह्य आहे, जे जाणण्याजोगं आहे, जे परम पवित्र आहे, जे शाश्वत आहे, जे कधीही विनाश होणार नाही, ते गुह्य म्हणजे गीता आहे. माझ्या जीवनाचं रहस्य गीता आहे. आणि म्हणूनच गीता ही माझी गुरु आहे. परमेश्वर सांगून राहिले आहेत अर्जुनाला की गीता माझी गुरु आहे. आणि म्हणूनच गीतेला सुगीता करायला हवा. म्हणजे जीवन हे सुजीवन होईल, जीवन हे सुजलाम होईल, सुफलाम होईल, इतरांसाठी छायादायक होईल, मार्गदर्शक होईल, हवे हवेसे होईल. या गीता जयंतीच्या दिवशी गीतेचा हा एक महान संदेश माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या आत्म्यामध्ये चिरकाल रुजू दे, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. या ठिकाणी मी आपली रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि गीता ही कायमस्वरूपी आपल्या हृदयात जवळ ठेवा. पुस्तक आहे ते फाटेल, जीर्ण होईल, पण हृदयात असलेली गीता ही कोणीही मिटवू शकणार नाही. ईश्वरचरणी तुम्हाला गीता सुगीतेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता प्राप्त हो अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.